नागपूर जवळच्या जामठा येथील VCAच्या मैदानामध्ये खूप क्रेझी माहोल आहे. अगदी 800 पेक्षा जास्त तरुणाई जमलेली आहे. गडचिरोलीवरून आलेले आहेत आणि त्यांना आणणारे ते तिथे त्यांचं नाव आणि त्यांचं पोस्टर लागलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक कल्पना मांडली आणि लॉयड मेटल्सचे जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये काम करणारी तरुण मंडळी आहेत 800 पेक्षा जास्त ते इथे स्टेडियम मध्ये आलेली आहे. विदर्भ प्रो लीग टुर्नामेंटचे मॅचेस बघायला, BPL ची मॅचेस बघायला. तुमचं नाव काय? माझे पूर्ण नाव कालिना रवींद्र पेंदा. मी तिपण्यावरून आलेली आहे. आणि कसं वाटतंय इथे? काय काय केलेलं आहे? तुम्हाला क्रिकेट येतं का? सगळं सांगा. मला मॅच एवढं काही फार समजत नाही, पण मॅच बघून थोडंफार समजत आहे आणि खूप टाळ्या वाजवलं, डान्स केलं, खूप एन्जॉयमेंट केलं, टीमला चिअर अप केलं आणि तुम्ही टाळी वाजवल्या, डान्स केल्या आणि टीमला चिअर अप केलं आणि आता तुम्हाला क्रिकेट समजायला लागलं. समजत आहे क्रिकेट आता. मजा आली? हो हो, खूप मजा आली. तर आणखी काही लोकांना बोलूया. काय तुमचं म्हणणं आहे? मला खूप छान वाटलंय आणि मी पहिल्यांदाच आली आहे आणि खूप क्रिकेट खेळता तुम्ही? हो खेळते, अच्छा. पण आज पहिल्यांदा आलेली आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटलं, खूप चेअरअप केलं आणि खूप 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 मजा आली. आता तुम्हालाही वाटतंय की पुन्हा क्रिकेट खेळावं आणि अशा टीम मध्ये यावं? हो सर, अजून वाटत आहे आणि आम्हाला जर संधी जर मिळाली तर आम्ही नक्की येईन. बरं, तुम्ही काय शिकताय तिथे लॉयड्सच्या इन्स्टिट्यूट मध्ये? आम्ही आमचा हे ट्रेड आहे असिस्टंट शटरिंग कारपेंटर आणि तिथं आम्ही पुटिंग शटरिंग हे करा. अच्छा, आपण सुद्धा गडचिरोलीचे? येस सर. अच्छा, काय शिकताय तिथे? तिथं आम्ही माझा ट्रेड आहे बारबेंडिंग फिक्सिंग. अरे वा, म्हणजे आपण लोखंडी बार बेंड करताय. येस सर. आपण खूप स्ट्रॉंग आहात. येस सर. बरं, क्रिकेट खेळत होता का? काय इथे येऊन काय सांगायचं? हो सर, आधी पण खेळत होते, पण सध्या आता बंद केलं होतं. तर आता क्रिकेट बघून आपल्या मनामध्ये असं उत्साह वाढला की आता नंतर पण खेळावं. बरं, आज इथे काय काय केलं? आज इथं खेळणाऱ्यांना बघून आपला उत्साह वाढलं. तर डान्स करत होतो ते. डांस केला? येस सर. आप बताइए, आप क्या करती हैं गडचिरोली में? यस सर, मैं बार पेंटिंग की स्टूडेंट हूँ. मैं आलापल्ली से आई हूँ. मेरा नाम रेणुका बुकेवार है. अच्छा, और क्या लग रहा है आपको अभी यहाँ पर जो आप आई हैं? बिल्कुल अनफॉरगेटेबल दिन है, आपको ऐसा लग रहा है? क्या लग रहा है? आज बेस्ट दिन है. मैं मतलब विश्वास नहीं कर सकती क्योंकि मुझे मैच के बारे में पता है और मैं देखती हूँ और घर में बेट लगाते हैं हम लोग, घर के लोग, तो बहुत मजा आती है. और मैं जब से पता चला है, सर लोगों ने बताया कि जाना है, तो मैं रात भर सोई नहीं और एक्साइटमेंट तो फुल है और फुल मजा ले रही हूँ. और ये सब करवाने के लिए प्रभाकर सर को धन्यवाद करना चाहती हूँ और देवेंद्र पटनागर सर को भी धन्यवाद करना चाहती हूँ और मेरे जो सब ट्रेनर है, सर है, सबको धन्यवाद करना चाहती हूँ. शुक्रिया. अच्छा, एक आखिरी सवाल, क्या आप लोग इसके पहले गडचिरोली से बाहर निकले थे? नहीं सर. नाही सर, पहिली बार आहे. बिलकुल नाही सर. नागपुरात पहिल्यांदाच आलेला तुम्ही. तर एकूणच काय, या तरुणाईचा जोश पाहता असं वाटतंय की आता गडचिरोलीमध्ये सुद्धा हा जोश ते घेऊन जात आहेत. आणि मुख्य म्हणजे लॉयड मेटल्सचे जे प्रभाकरण आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे घडलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं गडचिरोली महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मुख्य प्रवाहात सामावून आणण्याचा जो प्रयत्न आहे, त्या प्रयत्नाच्या दिशेने एक मोठा माइलस्टोन हा इथे क्रिकेटच्या मैदानावरती घडताना दिसतोय. समोर क्रिकेट आहे आणि इकडे भरपूर जल्लोष आहे. नागपूर जवळच्या जामठा येथून संजय तिवारी, NDTV मराठी.